वर्ग 8वा. विषय नागरिकशास्त्र. पाठ 1. संसदीय शासन पद्धतीची ओळख. भारताच्या संविधानात कशा प्रकारची शासन यंत्रणा अथवा शासन पद्धती नमूद केली आहे याचा अभ्यास आपण या पाठात पाहणार आहोत. हे प्रश्न तुम्हालाही पडले आहेत का? संसदीय शासन पद्धती म्हणजे काय? भारताचे प्रधानमंत्री आहेत, पण अमेरिकेचे प्रधानमंत्री का नाहीत? संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धती यात काय फरक आहे? या प्रश्नांमधून आपल्याला असे लक्षात येईल की प्रत्येक देशातील शासन पद्धतीचे स्वरूप वेगवेगळे असते. विविध प्रकारच्या शासन पद्धतीचे स्वरूप समजावून घेण्यापूर्वी आपल्याला शासन संस्थेच्या प्रमुख शाखांची माहिती असणे आवश्यक आहे. शासन संस्थेच्या प्रमुख 3 शाखा आहेत. 1. कायदेमंडळ, 2. कार्यकारी मंडळ, 3. न्यायमंडळ. या तिन्ही शाखांचे वेगवेगळी कार्य आहेत. कायदेमंडळ कायद्याच्या निर्मितीचे कार्य करते. कार्यकारी मंडळ कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करते आणि न्यायमंडळ न्याय देण्याचे कार्य करते. त्यांचे अधिकारक्षेत्र व त्यांच्यावरील मर्यादा तीनही शाखांचे परस्परांमधील संबंध संविधान ठरवते. हे संबंध कशा प्रकारचे असतात यावरून शासन संस्थेचे स्वरूप ठरते. शासन संस्थेच्या स्वरूपावरून शासन संस्थेचे प्रमुख 2 प्रकार यावरून निर्माण झालेले आहेत. 1. संसदीय शासन पद्धती, 2. अध्यक्षीय शासन पद्धती. संसदीय शासन पद्धती. संसदीय शासन पद्धती ही प्रामुख्याने इंग्लंडमध्ये विकसित झाली. इंग्लंडमध्ये अलिखित संविधान असून आजही तेथील बराचसा राज्यकारभार रूढ संकेतांच्या आधारे चालतो. पार्लमेंट ही अशीच तेथे उत्क्रांत झालेली संस्था आहे. पार्लमेंटवर आधारित पार्लिमेंटरी शासन पद्धती हे इंग्लंडचे योगदान मानले जाते. भारतात ही शासन पद्धती संसदीय शासन पद्धती म्हणून आपण स्वीकारलेली आहे. अर्थात इंग्लंडमधील पार्लमेंटरी शासन पद्धती व भारतातील संसदीय शासन पद्धतीत व्यापक अर्थाने साम्य दिसते, परंतु संस्थात्मक आशयाच्या दृष्टीने भारतीय शासन पद्धती वेगळी आहे. संसदीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये समजून घेऊया. संसदीय शासन पद्धती ही राज्यकारभाराची एक पद्धत आहे. केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असे म्हणले जाते. यामध्ये राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा यांनी मिळून संसद तयार होते. संसदेच्या लोकसभेतील प्रतिनिधी जनतेकडून थेटपणे
निवडले जातात. या सभागृहातील सदस्यांची संख्या निश्चित असते. लोकसभेचे निवडणुका ठराविक मुदतीनंतर होतात. या निवडणुका सर्व राजकीय पक्ष लढवतात. ज्या राजकीय पक्षाला निम्म्यापेक्षा जास्त जागा मिळतात तो बहुमतातला पक्ष मानला जातो. बहुमत असलेला पक्ष सरकार बनवतो. काही वेळेस कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट असे बहुमत मिळत नाही. अशा वेळी काही पक्ष एकत्र येऊन आपले बहुमत सिद्ध करतात व त्यांना सरकार स्थापन करता येते. यास आघाडी सरकार असे म्हणतात. अशा तऱ्हेने जनतेकडून निवडून आलेले प्रतिनिधी कायदेमंडळाचे सभासद होतात व बहुमतातल्या पक्षाला आपले सरकार स्थापन करता येते. या बहुमतातल्या पक्षाचा नेता प्रधानमंत्री होतो व तो आपल्या काही सहकाऱ्यांची मंत्रिपदासाठी निवड करतो. प्रधानमंत्री व त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ हे संसदीय शासन पद्धतीतील कार्यकारी मंडळ होय. संसदीय शासन पद्धतीतल्या कार्यकारी मंडळावर दुहेरी जबाबदारी असते. एक, कार्यकारी मंडळ म्हणून त्यांना कायद्याची अंमलबजावणी करावी लागते. तर दोन, कायदेमंडळाचे ते सदस्य असतात म्हणून त्यांना कायदेमंडळाशी संबंधित जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतात. संसदीय शासन पद्धतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ आपल्या सर्व कृती आणि धोरणांसाठी पुन्हा कायदेमंडळाला जबाबदार असतात. मंत्रिमंडळाला कायदेमंडळाबरोबर घेऊन राज्यकारभार करावा लागतो. म्हणूनच संसदीय शासन पद्धतीला जबाबदार शासन पद्धती म्हणतात. तसेच सामूहिक जबाबदारी हे संसदीय शासन पद्धतीचे आणखी एक खास वैशिष्ट्य आहे. एखाद्या खात्याचा निर्णय हा राज्याचा निर्णय मानला जातो. या निर्णयाची जबाबदारी संपूर्ण मंत्रिमंडळाची असते. ती प्रत्यक्षात कशी आणली जाते हे आपण पाहणार आहोत. संसदीय शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ कायदेमंडळाच्या विश्वासावर अवलंबून असते. जोपर्यंत कायदेमंडळाचा कार्यकारी मंडळाला पाठिंबा असतो अथवा संमती असते तोपर्यंतच कार्यकारी मंडळ म्हणजेच प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ अधिकारावर राहते. कायदेमंडळाला किंवा संसदेला जर असे वाटले की आपल्या इच्छेनुसार कार्यकारी मंडळ कार्य करत नाही तेव्हा संसद अविश्वासाचा ठराव मांडून कार्यकारी मंडळाला सत्तेपासून दूर करते. अविश्वासाचा ठराव हे नियंत्रणाचे एक प्रभावी साधन आहे. संसदीय शासन पद्धतीत संसद किंवा कायदेमंडळ श्रेष्ठ असते. लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी सामान्य जनतेच्या अपेक्षा
संसदेत व्यक्त करतात. लोकहितासाठी काय केले जावे हे संसद ठरवते. ते लोकांच्या प्रतिनिधींचे सभागृह असल्याने व जनतेचा सर्वश्रेष्ठ अधिकार व्यक्त करत असल्याने संसदेला जो दर्जा आहे तो श्रेष्ठ आहे. संसदीय शासन पद्धती आपण का स्वीकारली? भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार करण्यामागे काही कारणे आहेत. ब्रिटिश राजवटीच्या काळातच भारतात संसदीय संस्थानांची निर्मिती झाली होती. ब्रिटिशांनी या पद्धतीने राज्यकारभार करण्यास सुरुवात केली होती. संसदीय शासन पद्धती हा सुद्धा भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा एक आविष्कार आहे. त्यामुळे या पद्धतीचा भारतीयांना परिचय झाला होता. संविधान सभेत या पद्धतीवर बरीच चर्चाही झाली. संविधानकर्त्यांनी या पद्धतीत भारतीय परिस्थितीला अनुकूल ठरतील असे बदल केले. संसदीय शासन पद्धतीत चर्चा, विचारविनिमयाला मोठा वाव असतो. सार्वजनिक हितांच्या प्रश्नांवर संसदेत चर्चा होते. या चर्चेत विरोधी पक्षांचे सभासदही भाग घेतात. योग्य ठिकाणी शासनाला सहकार्य करणे, धोरणातल्या किंवा कायद्यातील त्रुटी दाखवून देणे, प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी करणे इत्यादी बाबी विरोधी पक्ष करू शकतात. यामुळे संसदेला अधिक निर्दोष कायदे करणे शक्य होते. राज्यकारभाराची दुसरी पद्धत म्हणजे अध्यक्षीय शासन पद्धती. राज्यकारभाराची आणखी एक पद्धती म्हणून अध्यक्षीय शासन पद्धतीचा उल्लेख करता येईल. अशी शासन पद्धती अमेरिका या देशात आहे. ही पद्धती संसदीय शासन पद्धतीपेक्षा वेगळी आहे. कायदेमंडळापासून कार्यकारी मंडळ अलिप्त असलेली आणि ज्यात कार्यकारी प्रमुख म्हणजे राष्ट्राध्यक्ष थेट जनतेकडून निवडला जातो ती पद्धत म्हणजे अध्यक्षीय शासन पद्धत होय. शासन संस्थेच्या तीनही शाखा या पद्धतीत एकमेकांपासून स्वतंत्र असतात, परंतु त्यांच्या कार्यात एकसूत्रता येईल इतपत त्यांच्यात संबंधही असतात. अध्यक्षीय शासन पद्धतीचा अवलंब अमेरिकेने केला आहे. अध्यक्षीय शासन पद्धतीची काही वैशिष्ट्ये पाहूया. अध्यक्षीय शासन पद्धतीत कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परांवर अवलंबून नसतात. कायदेमंडळाची दोन्ही सभागृहे तसेच राष्ट्राध्यक्ष हे जनतेकडून निवडले जातात. अध्यक्षीय शासन पद्धतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्राध्यक्ष कार्यकारी प्रमुख असतात व त्यांच्या हाती कायद्यांच्या अंमलबजावणीसह अन्य अनेक अधिकार असतात. अध्यक्षीय शासन पद्धतीतही अशा प्रकारची रचना असली तरी कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ परस्परांवर नियंत्रण ठेवते. परस्परांवरील नियंत्रणामुळे जबाबदार पद्धतीने राज्यकारभार अध्यक्षीय शासन पद्धतीत होऊ शकतो.
संसदीय आणि अध्यक्षीय शासन पद्धती व्यतिरिक्त अन्य काही शासन पद्धती फ्रान्स, स्वित्झर्लंड, जर्मनी इत्यादी देशांमध्ये अवलंबल्या जातात. विविध देश आपल्या परिस्थितीशी अनुरूप अशा प्रकारच्या शासन पद्धतीचा अवलंब करताना दिसतात.